परीक्षेविना सनदी अधिकाऱ्यांची भरती वादात यूपीएससीच्या 45 जागांच्या थेट विरोधकांचा आक्षेप, संघाच्या माध्यमातून पदं भरली जाणार असल्याचा आरोप। मोदी सरकारच्या यूपीएससी भरतीवर राहुल गांधींचा हल्लाबोल, देशात संघाच्या माध्यमातून नोकर भरती राबवत असल्याचा आरोप, यूपीएससी मध्ये थेट भरती प्रक्रियेला काँग्रेसचा विरोध। सगळे सोयरेचा जीआर निघणार असेल तर शांत बसणार नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा। संभाजी भिडेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता, मराठ्यांनी आरक्षण का मागावं, मराठ्यांना उभा देश चालवायचा, आरक्षण कुठे घेऊन बसलाय, संभाजी भिडेंचं वक्तव्य। खासदार विशाल पाटलांचे पुन्हा बंडखोरीचे संकेत, विधानसभेला वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत, खानापूर विटामध्ये महायुतीच्या संभाव्य उमेदवाराला पाठिंबा। धर्म नाही तर आरक्षण धोक्यात आहे, प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत भाजपवर हल्लाबोल, भाजप आरएसएस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम पुसण्याचं काम करतंय। पुन्हा येईन म्हणणारे कोणी येणार नाहीत, निवडणुका थांबवण्याचा प्रयत्न होतोय, आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। 25 वेळा उपोषण केलं, कुणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, मंत्री छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला, 288 उमेदवार उभे करावे आणि निवडून आणावे, जरांगेंना आव्हान। भाजप अध्यक्ष जेपी नड्डा 22 ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर, जेपी नड्डा कराड मतदारसंघात मेळावा घेणार, पृथ्वीराज चव्हाणांना शह देण्यासाठी जेपी नड्डा मैदानात। राहुल गांधींविरोधात पुण्यात फौजदारी गुन्हा दाखल, वीर सावरकरांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्यानं गुन्हा दाखल, राहुल गांधींना उद्या न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश। पुण्यातील विश्रांतवाडी ड्रग्ज प्रकरणी गुन्हे शाखेकडून आणखी एका तरुणाला अटक, गुजरातच्या जंबूसारमधून तरुणाला घेतलं ताब्यात, विश्रांतवाडी ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 5वी अटक। मनोज जरांगे दिशाभूल करतायत, विरोधात काम करणाऱ्यांना पुढे धडा शिकवू, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर टीका। जालन्याच्या घनसांगवीत मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रे स्टेजवर दिला घोषणा, मराठा आंदोलकांकडून जयंत पाटील, अमोल कोल्हेंना निवेदन। शिवसेनेचा सोशल मीडियाचा नवा चेहरा, राहुल कनालची सोशल मीडियाच्या राज्यप्रमुखपदी वर्णी। अकोल्यातील काटेपूर्णा धरणाचे 2 दरवाजे उघडले, काटेपूर्णा धरणात 93.74% पाणी साठा। पक्षाकडे वर्ध्याची उमेदवारी मागणार, भाजपचे माजी खासदार सुरेश वाघमारेंचा वर्धा विधानसभेवर दावा। पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आरटीओ कडून वाहतूक नियमांचे धडे, वाहतूक पोलिसांकडून आरोपीला रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंग। सोलापुरातील लाडक्या बहिणींनी सैनिकांसाठी पाठवल्या 78,000 राख्या, रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा उपक्रम राबवण्यात आला। इंदोरमधील 10 वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओतून वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।